अतिशय महत्त्वाचा दिवस. आज महात्मा गांधी मिशनला 41 वर्ष पूर्ण झाली आणि आदरणीय प्रवीण सूर्यवंशी साहेबांनी त्या दिवशी फोन केला की तुम्ही या. आजच्या दिवसाचं औचित्य खूप मोठं आहे. तुमच्या दृष्टीनं आज 41 वर्ष झाली. आज मगाशी आदरणीय कदम साहेबांनी उल्लेख केला संत गाडगे महाराजांचा. त्यांची आज पुण्यतिथी आहे आणि आज माझ्याही वडिलांची पुण्यतिथी. 33 वर्षापूर्वी माझे वडील गेले. मी 18 वर्षाचा होतो. मला माझ्या भावाने सांगितलं कार्यक्रम आहे. म्हटलं मी अजून मोठ्या कार्यक्रमाला जातोय आणि तिथं सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो. मी एक धडपड चालू केली की ती वेगळं काम करायची आणि कमलकिशोर कदम साहेब, अंकुशराव कदम साहेब तुमचे खरोखर आशीर्वाद घ्यायला आलो आणि माझ्या आयुष्यामध्ये मी थोडंसं वेगळं वाटचाल करायचा प्रयत्न केला. मी सकाळपासून मी तुमच्या गांधेलीचा परिसर बघितला, तिचे आधीचे फोटो बघितले. महाराण होतं आणि त्याचं तुम्ही कसं नंदनवन केलं ते बघितलं. तिथलं ॲग्रिकल्चर कॉलेज, तिथलं फूड प्रोसेसिंगचं कॉलेज, बायोटेक्नॉलॉजी, तुमचं हॉस्पिटल, इंजिनिअरिंग कॉलेज, MBA, खादी उद्योग, फिल्मचं सगळं. इतक्या कल्पना आल्या मला की ह्यात खूप काही करता येण्यास, खूप काही आपण करू शकतो. मला सूर्यवंशी साहेबांनी अतिशय आदरातिथ्याने काल एवढा मोठा सूट बुक केला होता. म्हटलं मी इथल्याच हॉटेलला राहिलो असतो. मी खूप साधा माणूस आहे. एवढं मोठं रामा इंटरनॅशनल हॉटेल बुक करायची गरज नव्हती. आणि त्यांनी मग मला ते हॉल दाखवलं, तिथलं अकास्टिक दाखवलं. म्हटलं मी हे डिझाईन केलं. म्हटलं तुम्ही डॉक्टर कमी, इंजिनियर जास्त, आर्किटेक्ट पण झालाय आणि अशी सगळी माणसं, जीवाभावाची माणसं तुमच्याकडे आहेत. म्हणून ही संस्था जी शून्यातनं चालू झाली ती आज 50,000पेक्षा जास्त मुलांना शिकवते. खरंच मला अभिमान आहे. खरंच सगळ्यांचा अभिमान आहे. सगळ्या प्राध्यापकांचा अभिमान आहे. तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे. खूप चांगलं काम तुम्ही करताय आणि खूप तळमळीनं करताय. प्रत्येक ठिकाणी तळमळ, कळकळ लक्षात येते. BVGची सुरुवात मी अशीच थोडीशी वेगळी केली. 1990 साली याच दिवशी माझे वडील गेले. मी सेकंड इयर डिप्लोमाला होतो आणि वडिलांची इच्छा होती मी IAS व्हावं. मला औरंगाबादलाच ॲडमिशन मिळत होतं. आई म्हटली पुण्यावर जाऊ नको, पुण्यातच ॲडमिशन घे. म्हणून मी पुण्यात सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर एक 3-4 महिन्यांनी घरात एक चिठ्ठी सापडली. वडिलांचे कपडे शिवायला टाकले होते. ते कपडे शिवायला टाकलेले. आई म्हटली दादा नाही आहेत पण कपडे तरी घेऊन ये. तर मी कपडे घेऊन आलो 250 रुपये शिलाई देऊन. आणि त्या रात्री खूप विचार केला की माणूस सगळं इथं सोडून जातो, आपणही सोडून जाणार, तर आपण काहीतरी वेगळं काम करायचं, सामाजिक काम करायचं. त्यासाठी संस्था काढायची. त्याचं नाव काय ठेवायचं ते मित्रांशी चर्चा केली. कुणी सांगितलं वडिलांचं नाव काढ, कुणी सांगितलं सातारचं आहे, सातारचं नाव ठेव. मी म्हटलं विवेकानंद माझे आदर्श आहेत. मी संस्थेचं नाव ठेवलं भारत विकास प्रतिष्ठान. लोगो काढला भारता नकाशा, मागं सूर्य, मध्ये एक पणती. माझ्यावरती AV पण खूप छान केली होती त्यांनी. रोज 42 किलोमीटर सायकलिंग केलं, जाम स्वच्छच्या बाटल्या विकल्या, पेंटिंगची कामं केली, डिप्लोमाचे क्लासेस घेतले, फर्स्ट क्लास मेंटेन ठेवला आणि टाटा मोटर्समध्ये नोकरीला लागलो. त्याच्या आधी 20 वर्ष जवळपास 10 बाय 10च्या खोलीत राहिलो. 6वीत जाईपर्यंत घरात लाईट नसायची. लाईट असलं माणूस श्रीमंत वाटायचा. वडिलांची मुंबईला बदली झाली, ते आजारी पडायला लागले. ससून हॉस्पिटल, बुधराणी हॉस्पिटल असं ॲडमिट करायचे. कधी कधी आई कानातलं काढून द्यायची आणि मग सोनारकडे जाऊन 200 रुपये घेऊन ये. कधी कधी मंगळसूत्र द्यायची की 500 रुपये गहाण टाकून घेऊन ये. मला खूप वाईट वाटायचं असं का होतंय. वडिलांनी एक केलं की चांगले संस्कार केले. कुठेही चांगलं भाषण असलं की भाषणाला घेऊन जायचे. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान होतं मी 8वीत असताना स्वामी विवेकानंदांच्यावरती. ते ऐकलं आणि म्हटलं की आपल्याला विवेकानंद, छत्रपती शिवाजी 4थीत असल्यापासून आदर्श होतेच आणि विवेकानंद. असं करत इंजिनियर झालो, टेल्कोत लागलो. 6,500 रुपये पगार असताना कंपनीचे 2 कोटी रुपये वाचवले. माझ्या व्हाईस प्रेसिडेंटने मला विचारलं की बेटा तुम बहुत अच्छा काम कर रहे हो, तुम्हें क्या चाहिए, रिवॉर्ड क्या चाहिए, तुला डबल प्रमोशन पाहिजे, डबल इन्क्रीमेंट पाहिजे, तुला काय पाहिजे.
मी म्हटलं मला काही नको, माझ्या गावच्या मित्रांना कंपनीत काहीतरी कामाची संधी द्या. त्यांना वाटतं की मी इंजिनियर आहे, मोठा साहेब आहे, त्यांना काहीतरी कामाची संधी द्या. तर ते म्हटले की काय काम करतील? म्हटलं हेल्परचं काम करतील. म्हटलं हेल्परचं काम नाही आहे, स्वच्छतेचं काम करतील का? मी हो म्हणून सांगितलं, कारण गाडगे महाराजांचा आदर्श होताच. आणि हो म्हणून सांगितल्यानंतर तू म्हटले कुठली संस्था आहे का तुझी? म्हटलं हो साहेब, माझी एक ट्रस्ट अँड सोसायटी मी 91 साली रजिस्टर केलेली आहे. त्या नावाने 22 मे 97ला मी हाऊसकीपिंगचं काम चालू केलं 8 लोकांनी. पहिल्या महिन्याचं बिल होतं 12,009 रुपये. पहिल्या वर्षी 8 लाख टर्न झालं. मग त्याच्यामध्ये मी आधुनिकता आणायचा प्रयत्न केला, मेकॅनायझेशन आणलं, यंत्रांच्या सहाय्यानं स्वच्छता. मित्रांनो, इथं सगळे विद्यार्थी आहेत, तुम्हाला सगळ्यांना उज्ज्वल भविष्य काळ करायचं आहे. मग सगळ्यांना मी एकच सांगेन, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, फिल्ममध्ये करा, जर्नलिझममध्ये करा, इंजिनियर व्हा, आर्किटेक्ट व्हा, MBA करा, कुठल्याही क्षेत्रात काम करा, पण एक्सलन्स आणा. नुसतं बरं असून चालत नाही, चांगलं असून चालत नाही, उत्तम असूनही चालत नाही, सर्वोत्तम व्हायला लागतं आणि त्याचा ध्यास घ्यायला लागतो. ते एका रात्रीत होत नाही, रात्रंदिवस मेहनत करायला लागते. तर इथल्या आम्ही तोच ध्यास घेतो. ज्या क्षेत्रात आम्ही काम करायचा प्रयत्न करतो तिथं ध्यास घेतो. पहिल्या वर्षी 8 लाख टर्न झाला, मग 30 लाख झाला, मग 60 लाख झाला. 25 नोव्हेंबर 99ला लग्न झालं. वैशालीचे वडील टेल्कोत वर्कर होते. अरेंज मॅरेज झालं. वैशाली MCOM, MMS, ICW बरंच शिकलेली आहे. आणि तिनं लग्न झाल्यानंतर मी तिला म्हटलं 1 महिन्यानी की मला नोकरी सोडायची आणि व्यवसाय करायचा आहे. ती भांडली माझ्यावर, कुठला व्यवसाय करणार? तुम्ही टेल्कोत इंजिनियर म्हणून मी लग्न केलं, व्यवसाय कुठला करणार? म्हटलं हाऊसकीपिंग. म्हणजे काय असतं? म्हटलं तू घर झाडते, मी कंपनी झाडतो. मग महिन्याभराने भांडून परमिशन दिली. मग आईला विचारलं. आई म्हटलं की हनुमंत 7 पिढ्यात कोणी व्यवसाय केला नाही, कारण आमच्या घरामध्ये साहेब वडील एकटे, आजोबा एकटे, पणजोबा एकटे, बहीण पण नाही, एकच हे असायचं. आता मला भाऊ आहे डॉक्टर दत्ता, पण घरी वरती भावकी नाही आम्हाला. वडलोपारची 2च एकर जमीन. आई म्हटली हनुमंत आपल्याकडे 2च एकर जमीन आहे, भावकी नाही, कसं करशील, काय करशील? आत्ताच लग्न झालंय. मग कृष्णा नदीच्या काठी रहमतपूरला मी 7 एकर जमीन विकत घेतली, सुमो गाडी विकत घेतली आणि नोव्हेंबर 2000ला राजीनामा दिला आणि 2001ला पूर्ण वेळ काम चालू केलं. मग पुण्याबाहेर छत्रपतींचा आदर्श घेऊन बेंगलोरला शाखा काढली, चेन्नईला काढली, हैदराबादला काढली. तेव्हा खूप अपमान व्हायचा. लोक बसवून ठेवायचे, वेटिंग करायला लावायचे. विवेकानंदांचं एक पुस्तक आहे माइंड अँड पॉवर. माझी इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती राहील की ते पुस्तक वाचावं. पूर्वी 5 रुपयाला होतं, 7 रुपयाला. सगळी शक्ती तुमच्या मनात आहे. तुम्ही जसं ठरवाल तशा गोष्टी घडतात. असे हजारो अनुभव माझ्याकडे, हजारो. फक्त तुमच्या त्या ठरवण्यामध्ये पवित्रता पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. मी विचार करायचो की दिल्लीला पार्लमेंट आहे, कुणीतरी स्वच्छ करत असेल आणि ते जर काम आपल्याला मिळालं तर लोक रिस्पेक्ट करतील. आणि मित्रांनो, सांगायला अभिमान आहे, 1 मार्च 2003ला आम्हाला पार्लमेंटचं मेंटेनन्सचं काम मिळालं आणि गेले 21 वर्ष पार्लमेंटचं सगळं काम BVGकडे आहे. संपूर्ण नवीन पार्लमेंट देखील BVGकडेच आहे. त्यानंतर 3 महिन्यांनी आम्हाला आदरणीय पंतप्रधानांच्या घराचं काम मिळालं आणि ते देखील गेलं जवळपास 20 वर्ष BVGकडे आहे. त्यानंतर आदरणीय पंतप्रधानांच्या ऑफिसचं काम मिळालं, मग राष्ट्रपती भवनचं काम मिळालं, मग टाटा मोटर्सनी जमशेदपूरच्या प्लॅन्टचं काम दिलं. टाटा मोटर्सचे सगळे प्लांट्स, वोक्सवॅगन, फियाट, हुंडाई, महिंद्रा, ITC, हिंदुस्तान युनिलिव्हर, MGM इथला आपला कॅम्पस, DY पाटील, असे सगळे भारतामध्ये आम्ही आता 25 राज्यामध्ये काम करतो. 24 एअरपोर्टचं काम सगळं BVGकडे. मुंबई एअरपोर्ट सर पूर्ण BVGकडे आहे, पुणे एअरपोर्ट BVGकडे आहे, चेन्नई एअरपोर्ट BVGकडे आहे, अहमदाबाद आहे, लखनौ आहे. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या वतीनं आम्ही 108 ॲम्ब्युलन्सचं काम करतो आणि त्यात देखील थोडा वेगळेपणा आणला आहे. त्यात डॉक्टर आहे, बाकी कुठल्याही राज्यात डॉक्टर नाही. या सेवेने आतापर्यंत 92 लाख लोकांना मदत केली महाराष्ट्रामध्ये. 40,000 मुलांचा जन्म ॲम्ब्युलन्समध्ये झाला आहे आणि एकही कॉम्प्लिकेशन नाही. 40,000 बालकं जन्म झाले. जम्मू काश्मीरमध्ये आम्ही 400 ॲम्ब्युलन्स चालवतो. मध्य प्रदेशमध्ये जवळपास 1,000 गाड्या पोलिसांच्या BVGच्या मालकीच्या आहेत आणि तिथं देखील 1.5 कोटी लोकांना मदत झाली आहे. हे सगळं चांगलं चाललं होतं सर्व्हिसेसचं. मंदिरांचं बरेचशा काम आमच्याकडे आहे. शिर्डी सेवा संस्थान गेले 23 वर्ष आमच्याकडे आहे, बाबांचाही आशीर्वाद आहे. सिद्धिविनायक मुंबई मंदिर BVGकडे आहे. तुळजापूर, ज्योतिबा, जेजुरी, महालक्ष्मी कोल्हापूर, सोमनाथ मंदिर, द्वारका मंदिर, नांदेडचा गुरुद्वारा, वृंदावन टेम्पल मथुरेचं, ते BVGकडे. अशा अनेक मंदिरांमध्ये आम्ही काम करतो. हे सगळं चांगलं चाललं होतं आणि 2012 साली वैशालीनी घर बांधलं, 6,000 फुटाचं घर बांधलं. आदरणीय रघुनाथ माशिलकर साहेब, संकपाळ साहेबांना मागाशी मी सांगितलं, ते माझे शेजारी आहेत. आमच्या दोघांच्या घरात 15 फुटाचं अंतर आहे.
आणि त्यावेळेला मी 40 वर्षाचा होतो. तर वैशाली म्हटलं की वैशाली 20 वर्ष एवढ्याशा घरात राहिलो, घरात बाथरूम नव्हतं, टॉयलेट नव्हतं, आता नेमकं काय करायचं आयुष्यात? तर म्हटलं शेतकऱ्यांसाठी काम करायचं. मग शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेतले की प्रोडक्टिव्हिटी डाऊन झाली आहे, खर्च वाढलेत, आणि त्याच्यात मग आम्ही बीव्हीजी कृषी तंत्रज्ञान विकसित केलं. आमचं पेस्टिसाईड सर मी पिऊन दाखवतो. मी मगाशी आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या मुलांना म्हटलं पिऊन दाखवतो. आता अमेरिकेमध्ये मी त्याचं टेस्टिंग केलं. 32 केमिकल पेस्टिसाईडपेक्षा हे चांगलं आहे. 32 केमिकलपेक्षा हे हर्बल औषध चांगलं आहे. आणि कुठल्याही शेतामध्ये मिनिमम 50% आम्ही वाढ एका सीझनमध्ये करून दाखवतो. कुठल्याही शेतामध्ये मी यांना सांगितलं की आपण तुम्ही जी गावं दत्तक घेतली आहेत, आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत जे शेतकरी 8-10 हजार शेतकरी जोडलेले आहेत, आपण टार्गेट घेऊन आपण एक 2, 5, 10 गावं दत्तक घेऊ आणि त्याचा सोशो इकॉनॉमिक सर्व्हे घेऊ. ह्या शेतकऱ्याचं उत्पन्न वार्षिक 1 लाख आहे, 2 वर्षामध्ये आपण त्याचं 2 लाख करून दाखवू आणि त्याचं डॉक्युमेंट करू. महात्मा गांधी मिशन आणि बीव्हीजी याचा आपण, आणि मला खात्री आहे मी अनेक 10,000पेक्षा जास्त ट्रायल दिल्यात. मी मगाशी सांगितलं की माझा जालिंद सुळोस्कर नावाचा शेतकरी आहे, 10 एकर शेत जमीन आहे, दरवर्षी किमान 1 कोटी रुपये कमवतो. नेट प्रॉफिट 1 कोटी रुपये, एकरी 10 लाख रुपये प्रॉफिट कमवतो. असे शेतकरी बीव्हीजी बरोबर आहेत. आता सर त्यांनी मला परवा दिवशी, मी सूर्यवंशी साहेबांना मागाशी व्हिडिओ दाखवला, त्यांनी मला परवा आनंदाने फोन केला, साहेब म्हटलं ढोबळी मिरची केली आणि 4 महिन्यामध्ये 2 एकरामध्ये 60 लाख रुपये नेट प्रॉफिट कमवला. भारत खऱ्या अर्थानं विकसित करायचं महात्मा गांधींचं स्वप्न होतं, ती खेडेगावं विकसित झाली पाहिजेत. खेड्यातला महापूर शहरात येऊन उपयोग होणार नाही, तर खेड्यात आपण क्रांती करू शकतो. जी गावं तुमच्याशी जोडलेली आहेत तिथं आपण एकत्र काम करून खूप मोठं काम करता येईल. मग त्यासाठी मी महाराष्ट्रात माती परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे, पाणी परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. मी महाराष्ट्रात जवळपास 350च्या वर भाषणं केली, गावोगाव गेलो, सभा घेतल्या, बीव्ही थोडी वाऱ्यावर टाकली होती. आणि मग त्यावेळेला लक्षात आलं की शेतकऱ्यांचे आरोग्याचे प्रश्न त्यापेक्षा भयानक आहेत. आणि मग त्याच्यावरती मी विचार करायला चालू केलं की अफोर्डेबल आणि क्युरेबल सस्टेनेबल असं की औषध आहे का. मग आयुर्वेदात रिसर्च करायला चालू केलं आणि त्यात मग खूप वेगळ्या पद्धतीने आम्ही काम करतोय. ॲलोपॅथीच्या लोकांना कदाचित चुकीचं वाटेल, पण हे सगळे इव्हिडन्स बेस्ड स्टडी जाधव साहेब आम्ही करतोय. सगळे इव्हिडन्स बेस्ड स्टडीज आमच्याकडे आहेत. सूर्यवंशी साहेबांना पण मगाशी मी सांगितलं की आयुर्वेद का पुढे गेला नाही ह्याच्यात आम्ही काम केलं. आणि लक्षात असं आलं की चरक संहितेत सांगितलं की अमक्या अमक्या झाडाची साल ही चैत्र पौर्णिमेला काढा. आम्ही ती वर्षातनं 24 वेळा ती साल काढली दर 15 दिवसांनी, आणि चैत्र पौर्णिमेला त्यात औषधी गुणधर्म 5% मिळाले, बाकी कधी 0.5% मिळाले. इतकं व्हेरिएशन आहे. पूर्वी लोक रीतिरिवाज पाळत होते, आता पाळत नाहीत. तर आम्ही त्याच्यात काम केलं. त्यात भस्म कुठलं वापरत नाही आमच्या औषधांमध्ये. म्हणजे ऊस 4थ्या महिन्यात तोडला तर गोड लागेल, पण त्याची मॅच्युरिटी 12व्या महिन्यात येते. 8 साली असेल तर 18व्या महिन्यात येतं. असं प्रत्येक वनस्पती सायकल वेगळं आहे. तर आम्ही त्याच्या 700 वनस्पतींचा फायटो फिंगर प्रिंटिंग स्टडी केला आहे आणि त्याच्याप्रमाणे ती औषध तयार केली आहेत. कुठलंही भस्म त्यात वापरत नाही आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. म्हणजे कुठलंही औषध जे असतं, नाही तर आयुर्वेदामध्ये काढा करून घ्या, दुधात घ्या, तुपात घ्या, मधात घ्या असं सांगितलं जातं. आपल्याला तेवढा वेळ नाही, त्यामुळे ती औषधं आम्ही नॅनो टेक्नॉलॉजी वापरून नॅनोमध्ये कन्वर्ट केली आणि खूप इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे मगाशी मी सूर्यवंशी साहेबांना व्हिडिओ दाखवला की डॉक्टर श्रीकांत माने, हे तुम्ही नाव गुगल करू शकता, हे गेले 38 वर्ष कॅन्सरमध्ये रिसर्च करतायत आणि येल युनिव्हर्सिटी अमेरिकेतली, ज्याच्यामध्ये ते 21 वर्ष डायरेक्टर आहेत. येल ही जगातली टॉप 5 मध्ये युनिव्हर्सिटी आहे. त्यांना मी 2.5 वर्षापूर्वी सांगितलं की सर माझ्याकडे कॅन्सरचं असं औषध आहे, तर तुम्ही ते त्याचं खूप चांगले रिझल्ट. मला ते हसले, मला म्हटले हनुमंत तुझ्याकडे विषयी मला खूप आदर आहे, कारण बीव्हीजीने आतापर्यंत एकूण 6 लाख लोकांना एम्प्लॉयबल बनवलंय. म्हणजे आता 80,000 लोक आहेत, अजून 2 कामं फायनल झाली आहेत, त्यात 1 लाख लोक आम्ही ह्यावर्षी क्रॉस करू, पण 6-1 लाख लोकांना पहिल्यांदा जॉब आम्ही दिला. असे आहेत. म्हणजे तुझ्याविषयी मला खूप आदर आहे, पण तू आता कॅन्सरवरती बोलू नको. म्हटलं असं का म्हणताय सर? म्हटलं मी 38 वर्ष हाच धंदा करतोय आणि येलमध्ये करतोय. म्हटलं साहेब टेस्ट करा. मागच्या वर्षी औषध पाठवलं, 1 महिन्यानी फोन आला की रिझल्ट येत नाहीत, कदाचित तुम्ही भारतात एक्सेल शीट करता. म्हटलं साहेब मी चुकीचं काम कधी करत नाही. त्यांना पुन्हा गोपाळ कुंडू साहेबांचं बोलणं करून दिलं, ते देखील खूप मोठे सायंटिस्ट आहेत. 4 महिन्यांनी साहेबांचा मला फोन आला की हनुमंत त्याचे रिझल्ट अतिशय अद्वितीय येत आहेत, फक्त कॅन्सर सेल मरतायत आणि तेही 24 तासात 100% कॅन्सर सेल मरतायत आणि चांगल्या सेलला धक्का देखील लागत नाही. असं औषध तयार झालेलं आहे. मी साहेबांना सांगितलं की तुम्ही मला कुठलाही पेशंट द्या, कुठल्याही स्टेजचा द्या, फरक पडेल. मी आता दोन्ही आदरणीय कदम साहेबांना औषध दिले. हार्टचं प्रिव्हेंटिव्ह आहे, काही त्रास नसला ते घ्यायचं. हार्टचे ब्लॉकेज काढतं, हार्टचं पंपिंग दुरुस्त करतं, हार्टचं फंक्शन स्टेबल करतं. मी व्यवसाय म्हणून बघत नाही, माझ्या आयुष्याचं मी स्वप्न ठेवलंय
की 10 कोटी लोकांच्या आयुष्यात बदल करायला मदत करायची, त्यांच्यात परिवर्तन करायला मदत करायची. म्हणून कुठलाही व्यवसाय करताना लोक मला म्हणतात, मी म्हणतो की मला यातनं पैसे किती मिळतील हे महत्वाचं नाही, पण किती लोकांचं आयुष्य बदलेल. लिव्हर सिरोसिसचं आपल्याकडे औषध झालंय. यंग मुलांना तोंडावरती पुटकुळे येतात, आम्ही त्याचं क्रीम बनवलं, 1 दिवसामध्येच येतं, पुटकुळीच बाहेर येत लावलं की. अँटी एजिंग क्रीम बनवलंय महिलांसाठी. चाय पडली डोक्यामध्ये केस येत नाहीत, 3 महिन्यामध्ये खडखडीत केस येतात. अशी खूप औषधं, हेअर ऑइल आहे, हेअर फॉल बनवलाय, अशी जवळपास आर्थरायटिसचं औषध आहे. पार्किन्सनसाठी खूप चांगलं औषध झालंय. आदरणीय गडकरी साहेबांनी परवा जाहीररित्या त्यांच्या एका मित्राला उभं राहता येत नव्हतं पार्किन्सन्समुळं, बोलता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, 1 महिन्यामध्ये 90% फरक पडला, हे जाहीररित्या सांगितलं. ते स्वतः आमची औषधं घेतात. संजय दत्त ॲक्टर, त्यांना खूप मोठा लंग कॅन्सर होता, त्यांना खूप चांगला फरक पडला आमच्या औषधांनी. असं एक चाललेलं आहे. नंतर बीव्हीजी न्यूक्लिअर म्हणून एक कंपनी केली आहे, त्याच्यामध्ये डायग्नोस्टिक स्टडीज करतो. रिफायनरीचे मोठे मोठे कॉलम असतात, त्याच्या आतमध्ये काही जर बिघडलं तर तुम्हाला रिपेअर करायला 2-2 महिने वेळ लागतो. आम्ही माणसं जसं सिटी स्कॅन करतो तसं त्या इक्विपमेंटचं सिटी स्कॅन करायला टेक्निक डेव्हलप केलं आणि त्याला खूप कामं मिळतात. धरणांच्या लिकेजमध्ये कामं करतोय, पाईपलाईनच्या लिकेजमध्ये काम करतोय, सोलरमध्ये आम्ही काम करतोय. नॉयडाला आमचा 500 मेगावॉटचा आता प्रकल्प उभा राहतोय. सातारला 150 एकरमध्ये मी मेगा फूड पार्क केलंय. अशा अनेक गोष्टी मी करतोय. पण त्याच्यामध्ये कळकळ तळमळ हीच आहे की पुढच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत, तसेच ब्रिटिशांचा पण मी आदर्श घेतो की 16व्या शतकात ब्रिटिश भारतात आले त्यावेळेला त्यांना असं कधी वाटलं, प्रश्न पडला असेल का की मुंबई किनाऱ्यावर उतरलो तर ते मराठी बोलतात, आपल्याला इंग्लिश येतं, त्यांच्याशी कसा संवाद साधायचा. आज तुमच्याकडं मोबाईल नावाचे जे गॅजेट आलंय, मी तरुण माझ्या मित्रांना विद्यार्थ्यांना हेच सांगेन की मित्रांनो, त्या गॅजेटमध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. त्याचा तुम्ही वापर करून जगाच्या कानाकोपऱ्यात आपण जायचा विचार केला पाहिजे. जगात प्रचंड संधी आहेत. मी मगाशी सांगत होतो की आपण काय काय करू शकतो. तुमचं हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज आहे, त्याला जगात खूप संधी आहेत. आत्ताच आम्ही सौदी अरेबियामध्ये काम चालू केलंय आणि सौदी अरेबियात प्रचंड डेव्हलपमेंट होत आहेत. अमेरिकेत मी मागच्या वर्षी काम चालू केलं, तिथं 1200 लोक आहेत. सौदी अरेबियात माझा अंदाज आहे की पुढच्या 5-1 वर्षामध्ये 1 लाखभर लोकांना काम मिळेल. तैवानमध्ये प्रचंड संधी आहेत. तैवानच्या अँबॅसेडरशी माझी मागच्या आठवड्यात मीटिंग झाली आणि त्यांना पुढच्या 5 वर्षात 7 लाख लोकांना काम द्यायचं तैवानमध्ये. जपाननी मागच्या वर्षी भारत सरकारबरोबर ॲग्रीमेंट केलंय की आम्हाला 10वी-12वी झालेली मुलं द्या, शिक्षण झालेली देऊ नका, कारण अनलर्निंग करायला लागतं. मी कुलगुरू साहेबांना मगाशी सांगितलं की आपल्याला खूप संधी आहेत. आपण MGM आणि BVG मिळून तुम्ही जेवढी, नर्सिंगला प्रचंड संधी आहेत, ओल्ड एज केअर जगामध्ये प्रचंड संधी आहेत. आपल्याला अशा अनेक गोष्टींमध्ये एकत्र काम करता येईल. आणि इथं जो तरुण मुलगा आहे, जो सिरियस आहे, ज्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, अशा सगळ्यांना BVGत आपल्याला काम देता येईल. काम देता येईल. उद्योजक होत असेल तर त्यांना उद्योजक करता येईल. आणि जगाच्या पातळीवरती प्रचंड संधी आहेत. आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं हे कळलं पाहिजे. इकिगाई नावाचं पुस्तक आहे. माझ्या तरुण मित्रांनाही मी सांगेन की जपानमध्ये इकिगाई नावाचं एक बेट आहे आणि त्या बेटावरती 100 वर्षापेक्षा जास्त लोक आनंदी राहतात, जगतात. तर त्याच्यावरती ते पुस्तक लिहिलं. इकिगाई म्हणजे काय की तुम्हाला ज्या कामामध्ये आनंद मिळतो ते काम करायचं, त्या कामात तुम्हाला पैसेही मिळाले पाहिजेत आणि त्या कामाने समाजाचं भलं झालं पाहिजे. असं काम जर तुम्ही निवडलं तर तुम्ही आनंदाने काम करता. मला काही जॉब मिळत नाही म्हणून मी काम करतो, असं काम करून उपयोग होत नाही. तर प्रत्येकाचा इकिगाई वेगळा आहे. सचिन तेंडुलकर साहेबांना क्रिकेट खेळून आनंद मिळतो, त्यातनं त्यांना पैसे मिळतात, त्यातनं ते समाजाचं देखील एक प्रकारे ऋण बघतात. तर प्रत्येक माणसाचा इकिगाई वेगळा आहे. आदरणीय कमल किशोर कदम साहेबांनी आणि अंकुशराव साहेबांनी शिक्षण हा इकिगाई घेतला आणि हजारो विद्यार्थ्यांना उभं करायचा प्रयत्न केला. तो तुमचा इकिगाई, त्यातनं तुम्हाला आनंद मिळतो, त्यातनं सगळं चांगलं होतं. तर प्रत्येकाने त्याचा इकिगाई शोधला पाहिजे. आमच्या सुरेश साहेबांना एंडोस्कोपी करून इकिगाई मिळतो, त्यांचा आनंद मिळतो, त्यातनं आर्किटेक्चर पण ते बघतात. असे प्रत्येकाचे आनंदाचे. तर प्रत्येक माझ्या मित्रांना पैसे कमवून हा आनंद मिळत नाही. प्रत्येकाचा आनंदाची व्याख्या वेगळी असते. माझी सगळ्या तरुण मित्रांना विनंती हीच राहील की तुम्ही तुमचा इकिगाई ओळखा. जगात प्रचंड संधी आहेत. सुरुवातीच्या काळात प्रचंड अपमान होतात, पण अपमानाची कधी काळजी करायची नाही. हिरा आणि काचेतला फरक लक्षात ठेवायचा. कच्चा हिरा आणि काच हे जर शेजारी ठेवलं तर काच पडली तर आपण म्हणतो पायाला लागेल, लोटून द्या. आणि हिरा मात्र पडला असेल तर आपण हुडकून काढतो. आपल्यात जो हिरा आहे, दडलेला आहे, लोक पहिल्या दिवशी तुम्हाला कोणी डोक्यावर घेऊन नाचत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करायला लागतात, रात्रंदिवस धडपड करायला लागते, मरायला लागतं. मी साहेब आठवड्यातले कधी कधी 7 दिवस फिरत असतो. प्रचंड
काम म्हणजे फिरायला लागतं, काम करायला लागतं, पण मी खरंच एक प्रकारे माझ्या सगळ्या सहकार्यांचा ऋणी आहे. मी स्वतः काहीच करत नाही. करणारे लोक त्यांना घेतो, त्यांना मोटिवेटेड ठेवतो, त्यांना एक दृष्टी देतो की हे आपल्याला अचीव करायचं आहे आणि ते काम करत राहतात. रात्रंदिवस लोक काम करतात. 80,000 लोक आज काम करतायत. असं एक वेगळा संकल्प घेऊन काम करतोय. तर मी आज खरंच तुमच्या सगळ्यांचा खूप ऋणी आहे की आयुष्य जगताना सार्थकी लागावं, जायच्या आधी आपण काहीतरी केलं असं वाटावं, असा एक मी प्रयत्न करतोय. विवेकानंदांना वाटत होतं कुठेतरी त्यांना 100 युवक त्यांना हवे होते. मी त्यातला एक स्वतःला समजतो आणि जमेल तेवढं झेपेल तेवढं भारत विकासाचं काम प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो. आणि ह्या सगळ्या प्रयत्नांना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा ही विनंती करतो. आणि मला इथं एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली म्हणून मी तुमचे आभार मानतो. आणि खूप गोष्टी आपल्याला बरोबर करता येईल. आपल्याला शेतीमध्ये मोठं काम करता येईल, आपल्याला हॉस्पिटॅलिटीमध्ये मोठं काम करता येईल, आपल्याला रोबोटिक्समध्ये मोठं काम करता येईल, आपल्याला खूप गोष्टी करता येतील, नर्सिंगमध्ये मोठं काम करता येईल. आपण एक MGMने मी मागाशी कुलगुरू साहेबांना म्हटलं की 5-6 लोकांची आपण एक कमिटी जर तयार केली की जगात काय संधी आहेत त्या संधींचा आपण शोध मी घेतोच आहे माझ्या लेवलला, पण आपण एकत्र येऊन जर काही काम केलं आणि तशा प्रकारे मुलांना शिकवलं, कारण तुमचं स्वतःचं आता विद्यापीठ आहे, तुम्ही तुमचा सिलेबस करू शकता, तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. तर तसा सिलेबस करून आपण जर मुलांना तयार केलं तर इथले प्रत्येक मुलाला आपण जॉब देऊ शकू. प्रत्येक मुलाला. मी नोकरी मागत कोणी फिरणार नाही, बेकारांच्या फौजेमध्ये कोणी भरती होणार नाही, याची तुम्हाला मी गॅरंटी देतो. थोडंसं तुम्ही खूप मोठं काम करताय, पण याच्यामध्ये थोडंसं म्हणजे इथं मुलं म्हणजे मातीचे गोळे आहेत असं मी म्हणतो. शिक्षक खूप चांगलं शिकवतायत, पण शिक्षकांना देखील दिशा द्यायची गरज आहे की त्यांना नेमकं काय शिकवावं जेणेकरून त्या मुलाला जॉब मिळेल. अशा पद्धतीने आपण जर काम केलं, म्हणजे मी कुणाचा कमीपणा करत नाही, पण जगातल्या संधी हुडकल्या पाहिजेत आणि त्याच्याकडून जर आपण काम केलं तर मला वाटतं की खूप मोठं काम तुम्ही उभं केलेलं आहे आणि त्याला अजून मोठं करता येईल. मला मध्यंतरी देशाचे शिक्षण मंत्री माझे मित्र आहेत, ते मला म्हणले की आता विदेशी विद्यापीठांना दरवाजे उघडे झालेत. ते मला म्हटले की पुण्याजवळ कुठतरी जागा बघ आणि विद्यापीठ काढ. मी मगाशी म्हटलं कदम साहेबांना की मी वेगळं विद्यापीठ कशाला काढत बसू, तुमचं विद्यापीठ आहे त्याचं स्टॅनफर्ड बरोबर हार्वर्ड बरोबर कुणाशी टायअप झाला की तेच जागतिक लेवलला आपण घेऊन जाऊ. तर तुम्ही काम करताय, खूप मोठं काम करताय, आपण एकत्र येऊन काही मोठं काम करू शकू असा मला विश्वास वाटतो. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या जेणेकरून अशीच प्रेरणा मिळत राहील. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.